नमस्कार भाऊ सोनी. मैत्रीमा घात कसा का नाही आज तुम्हाला एकदम जिवंत आणि लेटेस्ट उदाहरण सांगस मी. तर आज पोलीस स्टेशनला का नाही दोन मित्र आणि त्याच्यासोबत त्याचा मित्र आणि बायको या 3 जणी पोलीस स्टेशनला येतच. तर त्या एक जणी त्या मित्र आणि बायकोले बाहेर पोलीस स्टेशन बाहेर गेटनं बाहेर मारण ता म्हणे ठाणे मलदार ते कर्मचारी वाट लावून ती बाईले बोलावं की लेडीजले का म्हणचं मारण म्हणे. तर तो माणूस पोलीस स्टेशनमा उन्हा आणि त्यानंतर तो सांगा लागला की मॅडम जो म्हणा जवळना मित्र आहे तो मन मित्र आणि बायको संगे बोलस फोनवर चॅटिंग करस मन मित्रांना घात करणं असं त्यानं म्हणणं पडणं. नंतर त्या दुसऱ्याला विचारतं तो म्हणणार तिनं म्हणा अफेर आहे आणि ती बाईली विचारत ती काय म्हणतात या दोन्हीच नाही म्हणा अफेर आहे. म्हणजे ह्या दोन्ही जणी मिसनी त्यासना जवळना मित्रांना घात करणार. तो मित्र विचारा अजून कामं जायले तो अजून येईल नाही पोलीस स्टेशनले त्याला बोलायले. पण ह्या दोन्ही जणी मिस आहेत का नाही त्यांना बायकोना पुरेपूर वापर करणार. म्हणजे ती बाई बी किती बारावडानी शे तिला नवराने किंमत नाही. तो काम करणार विचार दिन का नाही त्याने किंमत नाही. आणि ह्या बी हरामखोर मित्र येतच. अरे मैत्र म्हणजे आता मित्रांनी व्याख्यान लोकांनी बदली केले. मैत्री मा कोण मर्डर करणं, कोण खून करणं, कोण अपघात करणं, कोण किडनॅपिंग करणं. मित्र म्हणजे मित्रले बदनाम करा लोक. आणि या असा बारावडाला मित्र आहेत ना भाऊसोनी असा मित्रपासून जरासं लांब राहावा. आता त्या माणूसले काय कल्पना होईल बरं. या एकच प्लेटमा खाणार आहेतच, एकच ठिकाणी राहणार आहेतच, एकच ठिकाणी कामले जाणार त्या. आणि ती बाई या दोन्ही संगे चॅटिंग करस आणि तो माणूसले कामवर धाडस. आणि ह्या दोन्ही जणी आता संगे लढा करणार की तू त्या 3 संगे का बोलस. यासनी जेव्हा लढाई होईनी तो ही गोष्ट बाहेर निघणे. म्हणजे देखा कितला लोके थर्ड क्लास उजालतस कितली त्यासनी प्रवृत्ती नीच उजायले या लोकेसनी. तर भाऊसोनी मित्र करा पण घरना बाहेर करा. कारण तुम्हाला घात कसा कोण कसा करीन कवय करी काहीच सांगता येत नाही. देखा यांना काही शिकतायस का. जय हिंद जय भारत.